श्री स्वामी समर्थ. जयशंकर. आपले जसे शारदीय नवरात्र असतात तसेच शाकंभरी देवीचे नवरात्रही असतात. पौष महिन्यातील अष्टमीपासून ते पौर्णिमेपर्यंत शाकंभरी देवीचे नवरात्र हे चालू होत असतात. आणि यावर्षी 28 डिसेंबरपासून ते 3 जानेवारीपर्यंत शाकंभरी देवीचे नवरात्र आहेत. आपले शारदीय नवरात्र हे प्रतिपदेपासून चालू होतात, पण या शाकंभरीचे नवरात्र हे अष्टमीपासून चालू होतात. या नवरात्रालाही तितकंच महत्त्व आहे. जे आपण शारदीय नवरात्रामध्ये सेवा करतो त्याच सेवा या नवरात्रातही आपल्याला आपल्या देवीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी करायचा आहे. शाकंभरी देवी म्हणजेच आपल्या आई भगवतीने घेतलेला हा अवतार. पृथ्वीला संकटापासून वाचवण्यासाठी वनस्पती, फळं या स्वरूपात आई भगवतीने शाकंभरी रूप धारण केलं होतं. दुष्काळातून सृष्टीचं रक्षण करण्यासाठी ही अन्नपूर्णा देवीला समर्पित असे हे शाकंभरी रूप आहे. याच शाकंभरी देवीची आपण जर ह्या दिवसात, ह्या नवरात्रात सेवा केली तर नक्कीच आपल्या घरातही धनधान्य, सुखसमृद्धी मुबलक प्रमाणात नक्कीच राहते. या नवरात्रात आपल्याला काय सेवा करायची आहे तर या नवरात्रात आपण दुर्गा सप्तशतीचे 9 किंवा 14 पाठ नक्कीच करू शकतो. अगदीच नाही जमलं तर दुर्गा सप्तशतीचा 1 पाठ तरी आवर्जून ह्या शाकंभरी नवरात्रामध्ये करावा. आपल्याकडे म्हणजे बहुतांश लोकांची कुलदेवी ही शाकंभरी देवी आहेच. तर त्यांच्याकडे जर मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्यावर कुंकुमार्चन करावे. जर शाकंभरी देवीची फोटो किंवा मूर्ती नसेल तर आपल्या श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन आवर्जून करावं. या नवरात्रीत अन्नपूर्णा मातेचं स्तोत्र किंवा मंत्र म्हणणं. खरं तर अन्नपूर्णा मातेचं स्तोत्र किंवा मंत्र नवरात्रीतच नाही तर आपण रोज ही सेवा करायला हवी. आणि अन्नपूर्णा मातेबरोबरच आपल्या घरातील जी चालती बोलती अन्नपूर्णा आहे, म्हणजे आपल्या घरात जी स्त्री आहे तिचाही अपमान आपण न केलेला बरा. म्हणजे आपल्या हातून खरं तर हा अपमान नाही झाला ना तर तितकंच चांगलं. कारण की ती अन्नपूर्णा प्रसन्न असेल तर तुमचं अन्न तितकंच रुचकर लागेल. त्यामुळे आपली अन्नपूर्णा देवी आणि घरातील स्त्री ह्या प्रसन्न राहतील ह्याची काळजी आवर्जून घ्यावी. दुर्गा सप्तशती पाठ जर करायला जमत नसेल तर आपण श्रीसुक्ताचं अनुष्ठान या नवरात्रीमध्ये नक्कीच करू शकतो. हे अनुष्ठान करताना साहजिकच आपल्याला संकल्पपूर्वक सेवा करायची असेल तर संकल्प सोडावाच लागतो. कुठलीही इच्छापूर्तीसाठी जर आपल्याला सेवा करायची असेल तर त्यावेळेला संकल्पपूर्वक सेवा करणं गरजेचं आहे. जर संकल्पपूर्वक सेवा करणार नसाल तर फक्त श्रीसुक्ताचं पठण या नवरात्रीमध्ये करावं. कुठलीही संकल्पपूर्वक सेवा करताना आपल्याला साहजिकच ब्रह्मचर्याचं पालन, परान्न वर्जन आणि मांसाहार वर्जन ह्या 3 गोष्टींचं पालन आपल्याला संकल्पयुक्त सेवा करताना करायचं असतं. त्यामुळे ज्यांना जमेल त्यांनी या दुर्गाष्टमीपासून ते पौर्णिमेपर्यंत शाकंभरी देवीची जशी जमेल तशी सेवा नक्कीच करा. ज्यांना जमत असेल ना त्यांनी दुर्गा सप्तशतीचे पाठ आवर्जून करावे किंवा दुर्गा स्तोत्र म्हणून आहे त्याचं पाठ करावे. नाही जमलं तर मंत्रजप तर आवर्जून 1 माळ करावा. या कुठल्याच सेवा नाही जमल्या तर अन्नपूर्णा मातेचं स्तोत्र, मंत्र याचं पठण तरी आवर्जून करावं. कारण का ही देवी वनस्पती, अन्न, फळं आणि भाज्यांची देवी मानली गेलेली आहे. आणि साहजिकच आपल्याला आपल्या पर्यावरणाचाही समतोल राखायचा आहे, त्याची काळजी घ्यायची आहे. पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे नवरात्राच्या शेवटच्या दिवशी ज्यांना शक्य असेल त्याने मंदिरात जाऊन पूजा, अभिषेक आणि दानपुण्य करता येत असेल तर त्यांनी आवर्जून हे करावं. आपलं पर्यावरण आपण सुरक्षित ठेवू, त्याची काळजी घेऊ हे आपल्या देवीला सांगावं. कारण ही नवरात्री, शाकंभरी नवरात्री ही प्रकृती आणि अन्नाशी, वनस्पतीशी जोडली गेलेली आहे. ही देवी केंद्रामध्ये ना ह्या देवीची जी पूजा करतात ना ती पूर्ण अशी पालेभाज्या, फळभाज्या सगळ्यापासून तयार करून ह्या देवीची पूजा केली जाते. म्हणूनच पर्यावरणाची काळजी घेणं हेही आपल्याला शिकवलेलं आहे. आपले प्रत्येक उत्सव हे आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठीच असतात. त्यातनं आपण त्या गोष्टी शिकायलाही हव्यात. चला मग आपण शाकंभरी देवीची सेवा करून
प्रकृतीची काळजी तर नक्कीच घेऊया आणि ह्या सगळ्या सेवेनी आपण आपल्या घरात अन्न, समृद्धी, आरोग्य, सुखशांती हे नक्कीच देवीच्या आशीर्वादाने प्राप्त करून घेऊया. कुठलीही सेवा, कुठलीही उपाय करताना साहजिकच आपल्याला आपले कर्म, कष्ट तितकेच प्रामाणिक ठेवायला हवेत. आपल्या कर्मासोबत, आपल्या कष्टांसोबतच ह्या उपायांची सांगड आपल्याला जर झाली ना, तर नक्कीच आपलं आयुष्य सुकर आणि सकारात्मक ऊर्जेने भरून जातं. श्री स्वामी समर्थ. अशक्यही शक्य करतील स्वामी, अशक्यही शक्य करतील स्वामी.